मनोज जरांगे पाटील यांचं मागील 8 दिवसापासून उपोषण सुरू आहे। आज उपोषणाचा 8वा दिवस असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे। जो काही मराठा समाज आंतरवालीमध्ये जात होता त्या मराठा समाजाने आता वडीगोद्री या ठिकाणी रस्ता अडवलेला आहे, हे आंदोलन केलेलं आहे। आक्रमक असा पवित्रा मराठा समाजाच्या महिला आणि बंधूंनी घेतला आहे। जोपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत रस्त्यावर उठणार नाही, अशी कडक भूमिका या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीने घेतली जात आहे। आपण काही मराठा समाजाचे तरुण आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। आज जरांगे दादांना 8 दिवस झाले, सरकारने याची दखल घेतली नाही साधी सुद्धा। आणि मराठा समाज इथे येऊन घोषणा देतो, फक्त एक मराठा लाख मराठा, स्वतःची कर्तृत्व काही दाखवत नाहीत। एखाद्या वेळेस इथून गेले गावाकडे गेलं, एखादा आमदार खासदार आला त्याला लाचार होण्यासाठी ते मागं पाहतात। तुम्ही गावबंदी करा पहिली, त्यांच्याकडून न्याय मागायचा प्रयत्न करा पहिला, आणि मग इकडे या। व लाचार होणे त्यांच्यापाशी तुम्ही पायदळी जर लोळत असाल मराठा समाज तर त्याला अर्थ नाही कुठला, आणि तुम्हाला आरक्षण मिळणारच नाही। आज मी सांगतो तुम्हाला, जर लाचार जोपर्यंत मराठा समाज लाचार व्हायचा बंद होत नाही तोपर्यंत आरक्षण मागायला सुद्धा आपण बिनआबरूची माणसं म्हणावं लागेल। आणि आपण मागण ते पहिल्यांदा आपण गावबंदी केली पुढाऱ्यांना गावात येण्यासाठी। तशा प्रकारे प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात, प्रत्येक वार्डात त्यांना गावबंदी केली पाहिजे। कोणा जातीचा बघा, कुठल्या पक्षाचा बघू नका, पहिल्यांदा आपला न्याय हक्क मिळू द्या, तोपर्यंत त्याच्या स्टेजवर जाऊ नका। जर कोणी 2-5 पैसे देत असेल त्या स्टेजवर तुम्ही नाचत असाल तर तुम्ही मराठा म्हणून घेऊ नका, आणि तुम्हाला जर चुकून कोणी सर्टिफिकेट मिळालं असेल तर ते रद्द करा। एवढीच माझी तुम्हाला सरकारला कळकळीची विनंती आहे। आणि सरकारमध्ये एवढे आमदार आहेत, ह्यांना सगळ्यांना तुम्ही पाडा, कुठल्या पक्षाचं बघू नका, काका मामा कुणी नातं सुद्धा सांगू नका त्यांना, पहिलं पाडा त्यांना पहिल्यांदा, त्यांचे वंशावळ सुद्धा पूर्ण जिरवून टाका, तरच मराठ्याला न्याय मिळेल। एक मराठा। मला आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना म्हणायचं की आपण मराठा समाज आहेत, आपण आश्वासन दिले, परंतु या महाराष्ट्रामध्ये इतकं एवढं मराठ्याच्या विषयी तुम्ही षडयंत्र रचलेले आहेत। एका ब्राह्मणाच्या सोबत राहून, देवेंद्र फडणवीस सोबत राहून, हा एक ब्राह्मणाचा माणूस असून त्या ब्राह्मणासोबत राहून तुम्ही एवढं षडयंत्र रचलेले आहे मराठ्याला आरक्षण भेटू नये, आणि मराठीचे लेकरं फक्त एखाद्या कुठेतरी हॉटेलवर याच्यावर राहावं आणि काहीतरी करावं, हे देवेंद्र फडणवीसचं म्हणणं आहे। आणि यांचे क्वालिफाईड लोक असतात या ब्राह्मणाचे, क्लास 2, क्लास 1, आजपर्यंत ब्राह्मण समाजाचे क्लास 1, क्लास 2 लोक आहेत, आणि मराठा समाजाचे लोक कुठे आहेत? कुठेतरी एखाद्या कारखान्यात आहेत, कोणतरी एखादी चपराशी मध्यवर्ती बँकेत आहेत, कोणीतरी एखाद्या कारखान्यामध्ये आहेत। आणि असं हे असताना सुद्धा मराठा समाज लय मोठा आहे म्हणून हे जी दिशाभूल करीत आहेत, ह्या लोकांना पहिल्यांदा मराठा समाजाला जागा दाखवा, आणि कोणी सुद्धा या लोकांना गावात येऊ देऊ नये। मराठा समाजाच्या विरोधात एक मराठा, आणि अजितदादा असो का एकदम शिंदे गट असो, यायला मतदान टाकणं म्हणजे या ब्राह्मणाला मतदान टाकणं म्हणजे देवेंद्र फडणवीसला टाकणं मतदान आहे, देवेंद्र फडणवीसला मतदान आहे। आज इथं जाणून बुजून लक्ष्मण हाके त्यांना इथं उपोषण करायला लावलं, रस्ता बंदी केली, कारण एकच आहे, त्यांना इथं दंगल घडवायची आहे। दंगल घडवून राष्ट्रपती राजवट लागू करायची आहे। त्यांना राष्ट्रपती राजवट लागू केली की 6 महिने इलेक्शन लांबलं जातं, त्यातून त्यांना ह्यात काय त्यांना हाती लागेना म्हणून त्यांनी हा षडयंत्र रचलेलं आहे। काय कारण आहे तर रस्त्याला आणून त्यांचं उपोषण करायचं आपल्यापाशी, त्यांना जागा परवानगी देता आणि आंतरवालीला जाण्यासाठी परवानगी दिली जात नाही। ही एक खेदाची आणि सरकारची लाजिरवाणी गोष्ट आहे।